हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज मी माझ्याकडे हे ॲस्पॅरागस फन प्लांट आहे त्याचा व्हिडिओ टाकते आहे. हे खूप दिसायला छान आहे आणि कायम वर्षभर म्हणजे हे कायम छान हिरवगार राहणारं प्लांट आहे. ह्याची केअर पण तशी फार विशेष घ्यायची नाही. जसं आपण सुकी पानं किंवा सुकतं जेव्हा हे झाड म्हणजे पानं ह्याची सुकल्यासारखं दिसतं, तर ते असे सुकी पानं जशी आपण इतर झाडांची काढतो तसे सुक्या दांड्या किंवा दिसलं आपल्याला तर आपण कट करायचं. आणि दिसायला खूप छान प्लांट आहे. हे बघा, हे असं सुकलेलं दिसतं. हे आपण कट करायचं वेळोवेळी, म्हणजे तो दिसायला पॉटमध्ये भरलेलं झाड खूप छान दिसतं आणि खूप छान हे वाढतं. अख्खी कुंडी, अख्खा पॉट असा मस्त भरून जातो आणि असं गुबगुबीत प्लांट वाटतं. हे हँगिंगमध्ये पण छान दिसतं. माझे हे पॉटमध्येच आहेत, पण हँगिंग पॉटमध्ये हे खूप छान दिसतं. आणि हे ह्याला असं कंदासारखं बारीक असं हे येतं, बोराच्या आकारा एवढं असेल. आणि मग ते पण हेच असलं कीच ते वाढतं असं नाही आहे. म्हणजे आपण जेव्हा रिपोर्ट करतो तेव्हा हे आपण काढून ह्याचे 2 भाग करू शकतो किंवा 3 भाग करू शकतो एवढ्या झाडाचे. आणि त्याच्यामध्ये हे बल्ब्स बरेच असतात. हे कट झाले तरी काही हरकत नाही, छान झाड वाढतं. आणि ह्या झाडाला ऊन कसं हवं, तर हे शक्यतो पार्शल सनमध्ये छान राहतं किंवा झाडाच्या खाली किंवा ब्राईट लाईटमध्ये ठेवा. आणि ह्याला मॉइस्ट एअर म्हणजे त्याला ना तुम्ही पाण्याने छान स्प्रे करा. त्याला फन फॅमिली, ॲक्च्युली ते फन फॅमिलीचं नाही, लिली फॅमिलीला बिलॉंग करतं. पण ते फनला जसं आवडतं पाणी आपण स्प्रे करतो ते ह्यालासुद्धा ते खूप आवडतं पाणी स्प्रे केलेलं. तर दिवसातून 2दा जरी स्प्रे केलं तरी चालेल. आणि पाणी पण ह्याला रोज घालायला हवं. फक्त लक्ष द्यायचं की जेव्हा आपण पॉटमध्ये कुठलंही झाड लावतो तेव्हा ती वेल ड्रेन सॉईलच हवी. आणि पाणी म्हणजे त्याच्यात तुंबून राहत नाही ना, ह्याची काळजी नक्कीच घ्यायची, नाहीतर झाड मुळं कुजून मरून जातं. तर हे दिसायला खूप छान प्लांट दिसतं. मी तुम्हाला सनलाईट सांगितला. आता खत तर मी जीवामृत महिन्यातून एकदा घालते. जनरली आपण फेब्रुवारी आणि सप्टेंबरमध्ये खत सगळ्या झाडांना घालतातच. तर मी जीवामृत सगळ्या झाडांना महिन्यातून एकदा घालते. त्याच्यामुळे झाडं खूप हेल्दी दिसतात आणि ते लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर असल्यामुळे झाडांच्या वाढीसाठी खूप छान दिसतं. अशी झाडं खूप तजेलदार आणि टवटवीत मस्त दिसतात. तर प्रपोगेशन मी तुम्हाला सांगितलं की हे आपण डिवाईड करून, आता हा एका पॉटमध्ये आहे, त्याचे तुम्ही 2 किंवा 3 पॉट बनवू शकता. इझी टू ग्रो आहे आणि घरातसुद्धा आपण हे ब्राईट लाईट असेल तर ठेवू शकतो. ह्याला उन्हाची गरज असते आणि उन्हामध्ये पण ते छान राहतं. फक्त त्याला जास्त काळजी घ्यायला लागते की तुम्ही स्प्रे वेळेवर करायला पाहिजे, पाणी छान द्यायला पाहिजे. आणि ह्याचं कटिंग घेऊन तुम्ही फुलांबरोबर घरातसुद्धा शोसाठी ठेवू शकता. खूप दिसायला छान दिसतं हे झाड. फर्टिलायझर तुम्हाला सांगितलं. आणि ह्याला सॉईल कशी, तर गार्डन सॉईल घ्या, कंपोस्ट घाला आणि पाणी सूर्यप्रकाश ह्याची तुम्ही काळजी घेतली तर हे फार छान राहतं. ह्याला फार केअर करायची गरज नाही आणि खूप कायम छान राहणारं प्लांट आहे हे. तर तुम्ही पण घरी लावा. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि मला सांगा. थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल. थँक्यू.